काही लोकांना त्यांच्यामुळं वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव यायला लागला। तर या सगळ्या गोष्टींचा त्यासाठी आपण सरांचे आपल्या आयुष्यात ते आले ते आपलं खरंच भाग्य म्हणायला आज त्यांचा वाढदिवस साजरा करतोय। किती वर्ष पूर्ण केली विचारायचं नाही, आपल्याकडनं आपलं वय आपलं शून्य त्यामुळं वयाचा विचार न करता आपण आता प्रत्येकाला आलेले अनुभव वेगवेगळे आहेत। कुणाचं वजन करण्यासाठी कोणी आला होता, कोणी काही मनशांतीसाठी आला होता, कोणाला आणखी आरोग्याच्या काही तक्रारी होत्या। प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं असं कारण होतं इथं येण्याचं। तर त्याचं प्रत्येकाचं ते समाधान झालेलं आहे। काही लोकांचं व्हायचं आहे कारण त्याच्यामध्ये कदाचित त्यांच्याकडून चूक झाली असेल, सातत्य नसेल। तर सातत्य हे फार महत्त्वाचं आहे। आता आपण गेले 21 दिवस आपल्याला ते वेगवेगळे व्यायाम करायला सांगितलं होतं। सरांनी सांगितलं होतं की 2-1 किलो वजन 2 ते 2.5 किलो कमी होईल जर आपण 21 दिवस सहज केलं तर। आता 21 दिवस बहुतेक आपले झाले, पण कालच बघितलं साधारण 1.5 किलो वजन माझं कमी झालं। म्हणजे होतंय। सांगण्याचा उद्देश माझं काय केलं किंवा मी काय अचीव केल्यापेक्षा की आपण हे केलं, सातत्य राखलं तर आपल्याला नक्की त्याचा परिणाम मिळतोय। त्यासाठी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे की प्रत्येकानं हे सातत्य राखणं महत्त्वाचं आहे। साध्या साध्या गोष्टी आहेत। आता मोटिवेशनल गुरु आहेत, तुम्ही त्यांच्या बऱ्याच लोकांनी जाऊन ऐकलेली असतील भाषणं। त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि त्याच्यातून तुम्हाला ते मोटिवेशनल ते स्पीकर आपल्याला सांगत असतात। बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात किंवा नसतील, पण या गोष्टी आपल्याला इथं विनासायास सरांच्या माध्यमातून मिळत असतात। आपल्याला ते इतक्या गोष्टी आपल्याला नंतर कळतात, हो आपल्याला हे सरांनी सांगितलंय। आपण यूट्यूबला तुम्ही व्हिडिओज वेगवेगळे बघितले तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की अरे हो मोटिवेशनल स्पीकर हाच म्हणतो, ते आपल्याला सरांनी ऑलरेडी सांगितलंय। अशा इतक्या गोष्टी आहेत आणि ते कसं आहे की कित्येक वेळा काही लोकांना तो कंटाळा वाटू शकतो की बाबा हेच परत परत का। तर आपण शाळेत आपण बघितलेलं आहे, 2चा पाढा 3चा पाढा आपल्याला आमच्या शाळेत ना, आता नवीन माहीत नाही, तर घोटून घ्यायचे पाढे घोटून घ्यायचे। तेली काकांच्या वेळी पावकी, निमकी, सव्वाकी असे तुमच्या वेळी ते करून घेत होते। का घेत होते तर ते घोटून माणसाला ते पक्क। म्हणून हे प्रत्येकानं सरांनी ते परत परत सांगितलं तर न कंटाळता त्याच्यातला तो गर्भिदार्थ आहे तो लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळं ते आपण जर शिकलो मोटिवेशनल स्पीकरच्या तिकडं न जाता आपल्याला इथं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्य, व्यायाम हा आपल्याला आयुष्यातला फार महत्त्वाचा घटक आहे। आता परवा पाण्याचं आपण सांगितलं, 5 दिवस पाण्याचं केलं, फरक पडतोय। तर त्याचा तुम्ही प्रत्येकानं अनुभव घ्यावा आणि त्याच्यातून। आणि मी परत एकदा म्हणेन सरांना वाढदिवसाच्या मानसिक शुभेच्छा। आणि आपण भाग्यवान आहोत की सरांच्या सारखा मार्गदर्शक आपल्याला इथं लाभलेला आहे। त्यामुळे परत एकदा आपल्याला मी सरांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं। आपल्याला पुढील आयुष्य